महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करणार का? महापुरुषांबद्दल अपमानास्पद बोललेले तुम्हाला चालेल तर कुठल्या तरी एका व्यक्तीच्या संदर्भामध्ये आणि त्यात माफी मागितली तर त्या संदर्भात एसआयटी नेमून हे राज्य सरकार काय निष्पन्न करू पाहतंय? पडसाद उमटले त्याची चौकशी करायची, मूळ घटना झाली त्याची चौकशी करणार का? सरकारवर अशा प्रश्नांची सरबत्ती आज मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केली. जालन्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चीज करताय तुम्ही का इतर समाजाचे जे आंदोलन झाले, राज्यामध्ये आंदोलन होते त्या संदर्भात करताय. आणि माझा या ठिकाणी गंभीर आरोप आहे की गेल्या काही दिवसामध्ये या राज्यामध्ये जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांच्या संबंधित अतिशय अपमानास्पद वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधींद्र त्रिवेदी, भारतीय जनता पक्षातले अनेक नेते यांनी या ठिकाणी केले. जालन्याच्या जे लोकप्रतिनिधीनं छत्रपती शिवाजी महाराजाचा शिवाजी असा सातत्यानं उल्लेख केला आणि त्याची फीत समाज माध्यमांमध्ये फिरत आहे. मग या संदर्भातही एसआयटी चौकशी करणार आहे का? की जर महापुरुषाच्या संदर्भामध्ये अपमानास्पद बोललेलं जर तुम्हाला चालतं तर कुठल्या तरी एका व्यक्तीच्या संदर्भामध्ये आणि ज्याच्यामध्ये माफी मागितली त्या संदर्भामध्ये एसआयटी नेमून हे राज्य सरकार काय निष्पन्न करू पाहतंय? आणि म्हणून याला धरूनच दुसरा प्रश्न असा आहे ही जे महापुरुषाची सातत्यानं या राज्यामध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील अतिशय अपमानास्पद बोलले, महात्मा फुलेबद्दल बोलले, सावित्रीबाई फुलेबद्दल बोलले, कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दल बोलले, या राज्यातील उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आणि कर्मवीर भाऊराव पाटला संदर्भात बोलले. तर मग ह्याही घटनेची आणि त्याच्यापासून होणाऱ्या जे काही पडसाद उमटले त्याची चौकशी करणार आहेत का? याच्याहून असं दिसतंय की पडसाद उमटलेच त्याची चौकशी करायची, मूळ घटना झाली त्याची चौकशी करणार आहेत का नाही? असं कसं असू शकतं? तुम्ही पडसादाची चौकशी